सगळ्यांना जय शिवराय. आपण आज जर बघितलं तर आपण आपलं स्वप्न होतं की 1 महिन्यापासून आपल्याला किल्ले जीवधन गड करायचा होता आणि आपण फायनली आज सकाळी आता वाजले सकाळचे 6:30 आणि 6:30 वाजता आपण जीवधन गडाच्या पायथ्याशी आलेलो होतो. आपण बघू शकता की पायथ्याशी संपूर्ण परिसर हा धुक्याने चादरीने वेढला गेलेला आहे. हा परिसर संपूर्ण तुम्ही बघू शकता बघा. आणि आपण आता किल्ले जीवधन याचा आता गडाकडे प्रवास करणार आहोत. साधारण एक 10 ते 15 मिनिटाचा प्रवास चालत केल्यानंतर ना आपण थोडस गडाच्या जवळ पोहोचतो आणि आज भरपूर मोठ्या प्रमाणात पाऊस असल्यामुळे संपूर्ण आपल्याला गडाच्या आजूबाजूला धुक्याची चादर आणि मोठ्या प्रमाणात पावसाचं प्रमाण दिसतंय. आणि एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये आपण आणि आपले सर्व सहकारी मित्र सर्वजण आपण आता गडावरती चढत आहोत. गडावरती 15 ते 20 मिनिटं चालत आल्यानंतर ना समोर आपल्याला लागते गडावरती प्रवेशद्वार करणारी पाटी आणि आपल्या सोबत आलेले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधनं वैभव सर, राहुल सर आणि मनोज सर, तसेच आपले संतोष मिस्त्री निकम, मेहता मिस्त्री आणि छोटासा बालका शिवभक्त वरद आणि आपण आता सर्वजण इतक्या जोराने पाऊस चालू आहे. एवढ्या पावसामध्ये आपण आता वरती गड चढण्यास सुरुवात करायची. गडावरती साधारण एक 40 ते 45 मिनिटं चालत आल्यानंतर ना गडाचा ज्या विदाउट पायरी मार्ग होता तो कठीण परिस्थितीत आपण प्रवास करून वरती आलो. आणि वरती आल्यानंतर आपल्याला लागते बघा ते कातळ कोरलेल्या पायऱ्या. आपण समोर बघू शकता की समोर या गडामध्येच कोरलेल्या पायऱ्या आहे आणि 70 ते 75 डिग्री अंश सेल्सिअसच्या पायऱ्या आहे. आणि आज गडावरती छानसं वातावरण आहे. आपण आता वर गड चढ करण्यास सुरुवात करायची. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. आपण एकंदरीत जर विचार केला तर गडाच्या मध्यभागी आल्यानंतर ना आपल्याला लागतं त्या कातळ कोरलेल्या पायऱ्या आणि त्याच्यानंतर वर जर बघितलं तर आता कठीण परिस्थितीमध्ये वरती गडावर चढत लागतं. आणि आपण सर्वजण जे सहकारी मित्र आहे सर्वांसोबत आम्ही गडावर चढत आहोत. आणि आज खूप छानसं वातावरण गडावरती आहे आणि
सकाळपासूनच आज पावसाला सुरुवात झालेली आहे आणि संपूर्ण गड हा धुक्याने वेढला गेलेला आहे. आपण समोर बघू शकता की पूर्ण असे गडाच्या भोवती धुकं लागलेले आहे आणि आपण आता समोर आणखी आता पुढे प्रवास करायचा आहे. गडाच्या मध्यभागी गेल्यानंतर ना आपल्याला जो दिसतो तो जीवधन किल्ल्याचा सुळका आपण समोर बघू शकता की आपल्याला जीवधन किल्ल्याचा सुळका आणि जीवधनगड हे स्पष्टपणे आपल्याला दिसत आहे आणि आपण एक थोड्याच वेळामध्ये आपण जीवधनगडावरती पोहोचू आणि सुळक्यावरती 100% जाण्याचा प्रयत्न करू. गडाच्या थोडस कातळगोऱ्या पायऱ्या कोण वर पाय चालू झाल्यानंतर ना समोर लागतो तो आपल्याला पुन्हा एकदा पायरी मार्ग. हा समोर पायरी मार्ग तुम्ही बघू शकता की 80 ते 75 डिग्री अंश सेल्सिअस मध्ये या पायऱ्या आहे आणि त्या पायऱ्यावर आज खूप मोठ्या प्रमाणावरती गडावरती पाऊस झाला. त्या पाऊस झाल्यामुळे गडावरती पायरी मार्गावरून आपल्याला खाली पाणी येताना दिसतंय. आपण ते बघू शकतो समोर. आणि आपण आता समोर या पाण्यातनं पायरीतल्या मार्गाकडे जाणार आहोत. समोर जसं आपण वरती चालू गेलो वरती चालत आल्यानंतर ना आपल्याला गडाचा सुंदरशी असं दिसतो तशी आपल्याला किल्ले जीवधनगड दिसते. आपण ते बघू शकता. आणि आपण जे म्हणतो की पृथ्वीवरचे स्वर्ग ज्याप्रमाणे राजगड किल्ला आहे, राजगड किल्ला आहे, त्याचप्रमाणे पावसाळ्याच्या दिवसामध्ये किल्ले जीवधनवरती तीच परिस्थिती आपल्याला दिसून येते आणि उत्कृष्ट असं किल्ल्याचं आहे ते आपल्याला गडाच्या मध्यभागावरून दिसते. आपण पाठीमागे जर बघितलं तर पूर्ण एक धुक्याची चादर आपल्याला पसरलेली दिसते गडाच्या अवतीभोवती. आणि आपण त्या कठीण परिस्थितीतनं मार्ग काढत असताना गडावरती चालत जाणार आहोत. सर्व महाराष्ट्रातील किंवा देशभरातील सर्व शिवभक्तांना एक आपलं नम्र आव्हान राहील. गडावरती पावसाळ्याच्या दिवसामध्ये सोबत येत असताना एक सोबत पिशवी घेण्याची मोबत ठेवण्यासाठी, कारण गडावरती या दिवसामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाऊस
प्रवास आहे त्याचप्रमाणे जसं जसं गडावरती चालत आलंय की समोर आपल्याला पायरी मार्ग लागतो आणि पायरी मार्ग लागल्यानंतर इथं आपल्याला स्पष्टपणे गडाचा प्रवेशद्वार दिसत आहे. आणि गडाच्या प्रवेशद्वाराजवळ आल्यानंतर आपल्याला तिथं कुठल्याही प्रकारची पायरी आढळून येत नाही. त्याच्यासाठी प्रशासनाने दोर लावलेली आहे. त्या दोरखंडाला धरून सावधगिरीने वरती प्रवास करायचा आहे आणि सुखरूप गड बघायचं आणि पुन्हा खाली सुखरूप यायचंय. गडावरती आपण चालल्यानंतर आपल्याला समोर लागतो बघा ते काही मार्ग नाहीये आणि मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे ते आपल्याला दोरीचा सहारा घेऊन चालावं लागते. छोटासा भक्त हा वेदांत हा दोरीला घेऊन चालत आहे. आपण बघू शकतो की अतिशय कठीण परिस्थितीमध्ये गडावरती आपण चढत आहोत आणि सर्व शिवभक्तांना आपलं एकच आव्हान राहील की गडावरती येताना सावकाश दुरून धरून चढायचे. आणि आपण फायनली आता वरती पोहोचलेलो आहे. आमचे सहकारी संतोष मिस्त्री आहे आणि त्यानंतर संदीप जाधव आमचे व्हिडिओ कॅमेरेमन आपल्याची खूप लागले असतील. किल्ले जीवदान गाड्यावरती आल्यानंतर ना आपण फायनली एक तासामध्ये किल्ले जीवदाना गडाजवळ वरती प्रवेशद्वारावर पोहोचतो. आणि आपण बघू शकता की हा सुंदरचा असा प्रवेशद्वार आपल्याला गडाचा दिसत आहे. प्रवेशद्वारावर आल्यानंतर ना जर बघितलं आपण तर प्रवेशद्वाराजवळ येताना पाठीमागे आपण बघू शकता की प्रवेशद्वाराचा जो आकार आहे तो गोमुखी आकारासारखा आहे. गोमुखी आकार म्हणजे जसं काही पाठीमागून होती त्याप्रमाणे किल्ले जीवदान गडाचा प्रवेशद्वाराचा आकार आहे. आणि नंतर ना समोर जर आपण बघितलं प्रवेशद्वाराजवळ आलं तर एक चौरस असं आपल्याला इथं प्रवेशद्वारासमोर आढळून येते. याचा अर्थ असा होता की जर परकीय शत्रूने जर गडावरती आक्रमण केलं किंवा खालून जर तो गोळ्यांचा मारा केला तर शत्रूला चकवा देण्यासाठी या गडाचा जो प्रवेश मार्ग आहे तो गोमुखी आकारासारखा केलेला असावा. आणि त्यानंतर दरवाजाच्या समोर जर बघितलं प्रवेशद्वाराच्या तर चौरस आकार असल्यामुळे वरती बघू शकता की वरती आपल्याला त्या ओलामधनं पूर्वीच्या काळामध्ये बाणांचा मारा किंवा गरम तेल वरती किंवा मोठे मोठे दगड हे ढकलून द्यायचे असावे असं आपल्याला याच्यात निदर्शनात येते. त्यामुळे जर आपण आलात तर जीवदान गडाच्या प्रवेशद्वाराला नक्की भेट द्या. आणि आपण आता जीवदान गडाच्या प्रवेशद्वारातून आपण आता मध्ये जाणार आहोत. जीवदान गडाच्या आपण मध्ये प्रवेश करत असताना जर बघितलं तर जीवदान गडाचा प्रवेशद्वार हा आज पण 350 ते 400 वर्षानंतर आहे त्या परिस्थितीमध्ये डोमाने उभा आहे. ऊन वारा पाऊस या सर्व गोष्टींना सामर्थ्य देऊन जीवदान किल्ला हा त्याचा प्रवेशद्वार अत्यंत खंबीर आणि उत्तम परिस्थितीमध्ये आज आपल्याला आहे त्या परिस्थितीमध्ये आढळून येते. आणि मध्ये आल्यानंतर आपल्याला जर गडाच्या उजव्या बाजूला जर आपलं प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला जर बघितलं तर सुंदरशी अशी गुफा किंवा राहण्याची जागा त्या काळी त्या किल्लेदाराच्या जो दरवाजाच्या ठिकाणी असेल त्याची राहण्याची जागा आपल्याला इथं आढळून येते.
आपण जीवनगडाच्या प्रवेशद्वारात प्रवेश केल्यानंतर जसं गडाच्या समोर आलो की आपल्याला आठवण येते की हरिश्चंद्रगड किंवा कोकणगडा, त्याच पद्धतीनं किल्ले जीवनगडावरती आपल्याला जबरदस्त व्ह्यू आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि आमच्या सोबत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले आमचे सहकारी मित्र आलेले आहेत. आणि त्यामध्ये जर आपण समोर बघितलं, जर आलात तर गडाच्या प्रवेश केल्यानंतर जी मजा हरिश्चंद्रगडावरती आहे किंवा कोकणगडावरती आहे तीच मजा आपल्याला किल्ले जीवगडावरती बघायला मिळते. आणि आपण आता समोर गडावरती पुढे प्रवेश करणार आहोत. गडावरती चालवल्यानंतर बाकी जर आपण गडावरती आलो, गडाच्या पुढच्या साईडला जर बघितलं तर मोठ्या प्रमाणावरती हवा धुके जोराने गडावर लागतात. त्याचप्रमाणे वरती बघितलं तर मोठे मोठे दगड दिसतात आपल्याला. आणि याच्या पलीकडे जर आपण बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणावरती खोल दरी आहे. आणि त्या दरीतनं ह्या गडाच्या टोकावरनं आजूबाजूचा परिसर हा पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे नाणेघाट हा पलीकडे आपल्याला याच्यामध्ये दिसतोय. त्या काळामध्ये दळणवळणाच्या याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी किल्ले जीवधनगडाचा उपयोग केला जात असायचा. आणि 1600 शतकामध्ये हा गड अगोदर सातवण काळामध्ये, नंतर सातवण काळाच्या राजानंतर हा गड निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही यांच्या ताब्यात गेला. आणि नंतर मराठा साम्राज्याने हा गड आपल्या ताब्यात घेतला व नाणेघाटावरती जे त्याच्यावरती नजर ठेवण्यासाठी किल्ले जीवधनगडाचा उपयोग करायचा आहे. आपण बघू शकतो की आज पण मोठ्या प्रमाणावरती जोराची हवा आणि धुका आपल्या समोर दिसतं, आपण बघू शकता. आपण बघू शकता की घरातलं अविस्मरणीय दृश्य हे आपण आपल्या कॅमेऱ्यामध्ये आपण बघू शकता. चॅनलच्या माध्यमातून बघू शकता. आणि आपण आता समोर सूर्याकडे जाणार आहोत. गडावरती आल्यानंतर गडाच्या थोडस पश्चिमे साईडला जर आला आपण तर आपल्याला वरती सुंदर अशी काम केलेली प्राचीन देवीची मूर्ती, आपण ती मूर्ती समोर बघू शकता. आजही 350 वर्षानंतर मूर्ती जर परिस्थिती बघितलं तर बऱ्यापैकी थोड्याफार प्रमाणामध्ये मूर्तीची परिस्थिती चांगली आहे. आणि प्रशासनाला किंवा महाराष्ट्र शासनाला आपलं एकच जाणून राहील की जे गडावरती पडझड झालेले आहे या पडझड लवकरात लवकर पूर्ण करावे हीच शिवभक्तातर्फे त्यांना विनंती राहील. आल्यानंतर देवीच्या मूर्तीच्या पाठीमागे जर बघितलं तर आपल्याला भग्नावस्थेमध्ये या दोन समाधी आपल्याला इथं आढळून येतात. आपण त्या समाध्या बघू शकता. जाण्यासाठी आल्यानंतर जीवधन किल्ल्याच्या गडावरती आल्यानंतर गडाच्या वरती आपण समाधी बघितली. आणि समाधीच्या नंतर समाधीच्या एक्झिट पाठीमागच्या बाजू जर बघितलं म्हणजे गडाच्या दक्षिणेकडे साईडला तर सुंदरसे असे आपल्याला धान्याचे कोठार आपल्याला आढळून येतात. आणि आपण प्रत्यक्ष त्या धान्याच्या कोठाराच्या जागेपासून आपण कव्हरेज करत आहोत. इतकी मोठी खोली आहे की जरी गडावरती शत्रूनं आक्रमण जरी केलं
तर 4 ते 5 वर्ष पुरेल एवढा अन्नसाठा या गडावरती साठवून ठेवण्याची क्षमता या किल्ले जीवदान गडावरती धान्याच्या कोठारामध्ये आहे. आपण बघू शकता, अंधारामध्ये आपल्याला स्पष्ट दिसणार नाही, पण आपण तरी दाखवण्याचा प्रयत्न करू. आज मोठ्या प्रमाणावरती त्या धान्याच्या कोठाऱ्यामध्ये वटवाघूचे प्रमाण आहे. जर आपण किल्ले जीवदानवरती आलात तर अवश्य या धान्याच्या कोठाऱ्याला आपण भेट द्याल. कोठार बघितल्यानंतर आपण आता समोर सुळक्याकडे जाणार आहोत. गडावरती बघितलं आपण, याच्या अगोदर जर बघितलं तर धान्याचं कोठार बघितलं. धान्याच्या कोठाराच्या बाजूला जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणावरती गडावरती पिण्याचे पाण्याचे तलाव आपल्याला आढळून येतात. वरती जे सैन्य राहायचं किंवा जे सरदार राहायचे त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या टाकीतनं पिण्याचं पाणी वापरलं जायचं. आजही जर बघितलं तर एकदम शुद्ध आणि स्वच्छ असं पाणी आपल्याला गडावरती आढळून येत आहे. आणि आपण आता गडाच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. गडावरती पाण्याच्या टाक्या बघितल्यानंतर आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणावरती गडावरती पडके राजवाड्यांची किंवा घरांचे अवशेष हे पूर्णपणे गडावरती आणि आपण आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. गडाच्या धान्याच्या कोठाराच्या बॅक साईडला जर आपण बघितलं तर जसं धान्याच्या कोठाराच्या बाजूला मोठ्या प्रमाणावरती पाण्याचे तलाव आपल्याला आढळून आले, त्याचप्रमाणे धान्याच्या कोठाराच्या पाठीमागच्या अपोजिट बाजूला मोठ्या प्रमाणात आपल्याला पाण्याचे तलाव दिसतं बघा. हे समोर बघू शकता आपण. आणि पूर्वीच्या काळामध्ये या पाण्याचा पिण्यासाठी उपयोग केला जात असावा, कारण की आज बी हे पाणी जर बघितलं तर एकदम शुद्ध आणि स्वच्छ पाणी, म्हणजे जीवदान गडावरती ज्या पाण्याच्या टाक्या आपल्याला आतापर्यंत आढळून आल्या त्या सर्व टाक्या या पाणी एकदम शुद्ध आपल्याला आढळून आलं. आणि आपण आता गडाच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. एकंदरीत जर आपण किल्ले जीवदान गडाचा विचार जर केला तर आपण सुरुवातीला गडाच्या पायथ्याची गाडी लावली आणि तिथनं चालत चालत सुमारे 20 ते 25 मीटर चालल्यानंतर गडावरती आपल्याला कठीण एकंदरीत जर गडाचा विचार केला तर आपण सुरुवातीला गडाच्या पायथ्याशी एक 3:30-4 वाजता आपण रात्री निघाला असल्यामुळे सकाळी 3:30-4 वाजता गडाजवळ पोहोचलो. गडाच्या पायथ्याशी थोड्याफार प्रमाणात आपण आराम केला आणि सकाळी फ्रेश होऊन एक 6 ते 6:30 ला साधारण आपण गड चालण्यास सुरुवात केली. गड चालण्यास सुरुवात केल्यानंतर सुरुवातीला थोडासा सोपा मार्ग आपल्याला गडावर चढण्यासाठी लागला. त्यानंतर जसं जसं समोर आपण चालत आलो घनदाट जंगलातनं आपण किल्ले जीवदान गडावरती वरती चालत आलो. त्यानंतर आपल्याला लाटातून गडावरती कोरलेल्या पायऱ्या लागल्या, कातळ पायऱ्या. त्या पायऱ्यावरनं प्रकारे त्या पायऱ्या गडावरती कोरलेल्या आपल्याला दिसला. सुळका होते, आपण बघू शकता की गडावरती सुळका आहे बघा. तो थ्रिलिंगचा जो आपण अनुभव घेत असतो त्या थ्रिलिंगचा अनुभव आपण बघू शकता. जीवदान गडावरती ज्या जे परिस्थितीसाठी उत्सुक असतात तो स्पष्टपणे मोठ्या प्रमाणावरती वारं पाऊस चालू असताना सुद्धा करण्याचा प्रयत्न करत आहोत. अतिशय कठीण चढाई चालत आल्यानंतर आपल्याला लागल्या त्या गडामध्ये कोरलेल्या कातळकोट पायऱ्या आणि त्याच्या थोडस समोर चढायला आपण तर वरती लागतो आपल्याला सुंदर असा गडाचा महाप्रवेश आपल्याला गडाचा दिसत असतो.
आणि जसं आपण महाप्रवेशद्वाराकडे येत असतो गडाच्या, तर तसं तसं गडावरती मोठ्या प्रमाणावरती आज पाऊस चालू असल्यामुळे त्याच्यावरनं मोठ्या प्रमाणावरती पाणी वाहत होतं आणि आपण त्या पायरी मार्गातनं पाण्यातनं प्रवास करत आपण गडावरती आलो. गडाच्या प्रवेशद्वाराजवळ आल्यानंतर गडाच्या प्रवेशद्वाराची रचना जर आपण बघितली तर ती गोमुखी आकारासारखी आहे. पूर्वीच्या काळामध्ये जर परकीय शत्रूने जर गडावरती हल्ला केल्यानंतर शत्रूचे तोफ गोळ्यांचा मारा हा प्रत्यक्ष दरवाज्यावरती न आदळता तो बुरुजावरती आदळला गेला पाहिजे, ह्या पद्धतीने गडाची रचना त्या दरवाजाची केली गेलेली आहे. त्याच्यानंतर गोमुखी आकाराच्या दरवाज्यात आल्यानंतर आपल्याला दरवाजा जे दिसतं ते चौरस आकाराचं आपल्याला हॉल दिसतोय. त्या हॉल मधनं जर एकंदरीत जर आपण विचार केला तर शत्रू जरी समजा गडावरती प्रवेश केला आणि जर वरती आलं तर वरून भाल्याचा बाणांचा किंवा गरम तेलांचा मारा त्या काळामध्ये केला जात असावा किंवा मोठमोठे दगड वरती ढकलून देऊन सैन्यावरती सोडले जात असायचे. अशा पद्धतीची रचना किल्ले जीवदानवरती प्रवेशद्वारावर केलेली आहे. आणि आपण बघू शकता की सुंदरचं असे दृश्य गडाच्या वरती आपल्याला आढळले. आता दुखाला आपण पुन्हा ते बघणार आहोत. त्याच्यानंतर गडावरती आल्यानंतर लागतं एक देवीचं मंदिर, प्राचीन असं. देवीच्या मंदिराच्या बॅक साईडला जर बघितलं तर मोठ्या प्रमाणावरती समाधी आपल्याला तिथं आढळून येतात. त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर गडावरती जे सैन्य राहायचं त्या सैन्यांना जी खाण्याची व्यवस्था करायची त्या व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावरती धान्य साठवण्यासाठी कमीत कमी 5 ते 6 वर्ष पुरेल एवढा धान्य साठवून ठेवण्याची क्षमता ही गडावरती धान्याच्या कोठारामध्ये आपणास दिसून आली. त्याच्यानंतर गडावरती मोठ्या प्रमाणावरती छोट्या मोठ्या या पिण्याच्या पाण्याच्या टाक्या आपल्याला आज रोजी पण शुद्ध पिण्याच्या टाक्या आपल्याला गडावरती आढळून आल्या. त्यानंतर जर आपण बघितलं तर गडावरती मोठ्या प्रमाणावरती जे राजवाडे किंवा सैन्यांचे वाडे असायचे ते वाडे पूर्णपणे आपल्याला पडलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर गडाच्या पाठीमागच्या जर पश्चिमी बाजूला जर आलो तर आपल्याला तो सुळका स्पष्टपणे बघू शकता. सुंदर तसा गडाला गडापासून थोडासा अलग झालेला सुळका आपल्याला इथं दिसून येतोय. धुका असल्यामुळे एवढं स्पष्टपणे दिसत नाही, तरी पण तो आपण स्पष्टपणे दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यानंतर एकंदरीत जर बघितलं तर गडावरती मोठ्या प्रमाणावरती कचऱ्याच्या बॉटल या आपल्याला आढळून आल्या. माझं महाराष्ट्रातील तमाम भारतातील सर्व शिवभक्तांना आणि युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम व भारतातील तमाम शिवभक्तांना विनंती आहे की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे जे गडकोट बघणार आहोत त्या गडकोटामध्ये जर किल्ले जीवदान जर बघितला तर अतिशय सुंदर आणि डेंजरस गड म्हणण्यास काही हरकत नाही. हा गड पूर्वीच्या काळामध्ये जो व्यापारी मार्ग असायचा नाणेघाट, त्या नाणेघाटावर जो व्यापार चालायचा त्या व्यापारावरती लक्ष ठेवण्यासाठी महाराजांनी हा गड आदिलशाही यांच्याकडनं मराठा साम्राज्यामध्ये सामील केला आणि त्या काळामध्ये नाणेघाटाच्या व्यापारावर मार्गावरती लक्ष ठेवण्याचं काम हे किल्ले जीवदानवरनं केलं जात असायचं. आपण तमाम शिवभक्तांना आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आव्हान राहील की आपण आयुष्यामध्ये एकदा तरी अवश्य किल्ले जीवदानगडावरती भेट द्याल. जीवदानगड हा पुणे जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ किल्ले शिवनेरीचे पासून 35 ते 30 किलोमीटर अंतरावरती आहे. जर आपण कधी आलात तर आयुष्यामध्ये एकदा तरी किल्ले जीवदानगडाला भेट द्याल. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंश सिंहासनाधीश्वर राजा अधिराज श्रीमंत योगी श्रीमान योगी
श्री श्री राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की, राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की। धन्यवाद।